नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये. आज मी तुमच्यासोबत एक सिंपलची रेसिपी शेअर करत आहे, जी की आहे वांगी आणि बटाट्याची भाजी. तर यासाठी मसाल्यामध्ये आपल्याला जास्त घ्यायचं नाही आहे. मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, त्यामध्ये ॲड केलेलं आहे अद्रक, थोडासा लसूण, त्यात ॲड करायचं आपल्याला तीळ जे भाजलेले आहेत, बघू शकता अशा प्रकारे, आणि त्याची एक छान पेस्ट बनवून तयार करायची आहे. ठीक आहे. तर वांगे आणि बटाटे जे आहेत मी ऑलरेडी कट करून ठेवले होते. तर बघू शकता अशा प्रकारे त्यांना कट करून ठेवायचं आहे आपल्याला. थोडे मोठे मोठेच ठेवायचे आहेत. वांगे आणि बटाट्याची साईज थोडी मोठी ठेवायची आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेल कुकरमध्ये, आणि त्यामध्ये 2 चमचे मी तेल ॲड केलेलं आहे. तेल गरम झालं की त्यात मोहरी ॲड करायची आपल्याला, बघू शकता. आणि मोहरी तडकली की जिरं घातल्यानंतर जो मसाला आपण पेस्ट करून ठेवला होता ते आपल्याला ॲड करून द्यायचं आहे यामध्ये, आणि त्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. ही रेसिपी इतकी सिंपल आहे की कुणीही बनवू शकतं, ज्यांनाही भाजी बनवता येत नाही तेही बनवू शकतात. तर मसाला मी ॲड केलेला आहे इथे. काळा मसाला घरचाच आहे, हळद ॲड केलेली आहे, थोडीशी लाल मिरची आणि थोडासा गरम मसाला, हे सगळं ॲड केलेलं आहे. बघू शकता. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर यामध्ये मी ॲड केलेला आहे कढीपत्ता. कढीपत्ता स्टार्टिंगला ॲड केला तर तो पूर्णपणे तेलामध्ये तळला जातो आणि त्याचा फ्लेवर उतरत नाही. तर अशा प्रकारे जर कढीपत्ता तुम्ही वरतून टाकला तर त्याचा फ्लेवर जो आहे तो छान टिकून राहतो. तर बघू शकता हे छान व्यवस्थित भाजलं की यामध्ये आपल्याला जे आपण बारीक कट केलेले वांगी आणि बटाटे आहेत ते ॲड करून द्यायचे आहेत. यांनासुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे की सगळीकडे मसाला जो आपण बनवलेला आहे तो सगळा व्यवस्थित कोट होईल. अशा प्रकारे आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता हे छान व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटलेला आहे तोच मसाला, तेवढंसंच पाणी आपल्याला वापरायचं आहे. मसाला जो आपण बारीक करून घेतला होता त्यातच आपण पाणी मिक्स करून घेऊयात, आणि ते पाणी आपण यामध्ये ॲड करूया. जास्त पाण्याची आवश्यकता पडत नाही या रेसिपीला. बघू शकता अशा प्रकारे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण लगेचच हा मसाला जो आहे तो एकदम घट्ट व्हायला सुरुवात होते. बघू शकता जेवढं पाणी आहे ते थोडं थोडं करून आपण ॲड करून देऊयात. मसाला ज्यामध्ये आपण काढला ते चवीनुसार मीठ ॲड करून देऊयात. व्यवस्थित मिक्स करून आपण याला एक शिट्टी होऊ देऊयात, आणि याला साधारण एक शिट्टी होऊ द्यायची आहे. कुकरचं ढक्कन आपण लावून टाकूयात, आणि एकदम छान अशी सिंपलची रेसिपी बनवून तयार आहे. तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात मंडळी पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.